पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडू आणि केरळच्या दौऱ्यावरती आहेत। मदुराईतल्या थोपूरमध्ये एम्सचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे, तर मोदी केरळमध्ये पेट्रोकेमिकल प्रकल्पाचं उद्घाटनही करणार आहेत। औरंगाबादमध्ये आज संघाच्या देवगिरी प्रांतची बैठक पार पडणार आहे। बैठकीमध्ये मराठवाडा, खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री सहभागी होणार आहेत। संघाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत भाजप कॅबिनेट मंत्र्यांची बैठकही होणार आहे। तर उद्या राज्य भाजपची मोठी बैठक जालन्यात पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे कार्यकर्त्यांना संबोधित करतील। जालन्यातील बैठकीत मुख्यमंत्री आपल्या भाषणात सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश कार्यकर्त्यांना देणार आहेत। तसंच निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेशही दिले जाणार आहेत असं समजतं। मुंबईत आज मध्य रेल्वेच्या डाऊन स्लो मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। सकाळी 11 ते दुपारी 3:45 वाजेपर्यंत विद्याविहार, कांजूर मार्ग आणि नाहूर स्थानकांवर ठाणे कल्याण दिशेच्या लोकल थांबणार नाहीत। पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक नाही आहे। शक्तीपीठ बलात्कार खटल्यात मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले, तर दोषींची फाशी कोर्टाकडून कायम करून घेण्याबाबत सरकार हालचाली करताना दिसत नाही। सरकारच इतकं असंवेदनशील असेल तर आम्ही तरी काय करणार, अशा शब्दात कोर्टानं सरकारचे कान उपटले। गोवंश हत्येच्या संशयावरून शनिवारी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील पीरलोटे इथं दंगल पेटली होती। इथं दंगल प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी 400 जणांवर गुन्हा दाखल केला आहे, मात्र अद्यापही कोणाला अटक करण्यात आलेली नाहीये। खेडमधील या जाळपोळ आणि पोलिसांवरच्या हल्ल्याची माहिती घेण्यासाठी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काल रात्री चिपळूणला भेट दिली। आधी पोलिसांकडे गोवंश हत्येबाबत तक्रार देऊनही जर पोलिसांनी या प्रकरणात दिरंगाई केली असेल तर अशा पोलीस अधिकाऱ्यांविरोधात ही कारवाई केली जाणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलं। मुंबई महापालिकेच्या 202 आरोग्य केंद्रांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य सेविकांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला। किमान वेतन, प्रसूतीविषयक कायदा, भविष्य निर्वाह निधी यासारख्या प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे। मुंबईलगतच्या भिवंडी निजामपूर महापालिकेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला। यावेळी जवाब मांगे हम या संघटनेच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे। भाजप खासदार कपिल पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत जवाब मांगे हम या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक दाखवले। रिक्षेतला मोबाईल चोरून साथीदारांसह पळ काढणाऱ्या या इसमाला नागरिकांनी पकडून चांगला चोप दिला। रिक्षा ड्रायव्हर आपला फोन रिक्षात ठेवून रिक्षेच्या अगदी बाजूलाच उभा होता। तिथून जाणाऱ्या या चोरांचं आणि त्याच्या 3 साथीदारांचं लक्ष मोबाईलवर गेलं आणि तो मोबाईल चोरून पळ त्यांनी काढला। 25 तारखेला दुपारची वसईतली ही घटना आहे। नागरिकांनी त्यांना पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं। पुण्याचे माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते। शरद पवार, गिरीश बापट आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले आणि यावेळी शरद पवारांनी उल्हास ढोले यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला। हॅकर खोटारडे असतात तर मग माझ्या वेळेस का त्यांच्यावरती विश्वास ठेवला, असा सवाल भाजप नेते एकनाथ खडसेंनी केला। मीडिया ट्रायलमुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे। मुंबई जीपीओ इमारतीच्या डागडुजीचा प्रस्ताव अखेर मंजूर झालाय। दुरुस्ती आणि संरक्षणासाठी 58 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। 2 दिवसांपासून वातावरणात मुंबईकरांना बोचरा गारठा जाणवतोय। मुंबई आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव जास्त असल्यानं किमान तापमानात घसरण झाली आहे। नागपूरसह राज्यात बऱ्याच भागात स्वाईन फ्लूने डोकं वरती काढलंय। नव्या वर्षातील 22 दिवसांमध्ये राज्यात एकूण 962 रुग्ण आढळलेत आणि यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला। यामध्ये नागपूर वरच्या क्रमांकावर आहे। बेकायदा पोस्टरवर झळकणाऱ्या राजकीय नेत्यांनीच आता पुढाकार घेऊन बेकायदा पोस्टरबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील रोखलं पाहिजे, अन्यथा कारवाई केली जाईल असा सूचक इशारा उच्च न्यायालयाने राजकीय पक्षांच्या नेत्यांना दिला। ठाणे रेल्वे स्थानकातून जाणाऱ्या महत्त्वाच्या 4 एक्सप्रेस गाड्यांना 6 महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर थांबा देण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला। भुवनेश्वर, कोणार्क एक्सप्रेस, कन्याकुमारी एक्सप्रेस, गदग एक्सप्रेसच्या 2 फेऱ्यांना मध्य रेल्वेकडून तात्पुरता थांबा देण्यात येणार आहे।
डोंबिवली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त भगवी दौड मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मॅरेथॉनमध्ये तब्बल 3,500 धावपटूंनी सहभाग घेतला। पुढील 3 महिन्यात देशातील 36 रेल्वे स्थानकं विकसित करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादने रेल्वे प्रशासनाला देऊ केलेत। या स्थानकांना इको स्मार्ट स्थानकाच्या नावाने ओळखलं जाणार आहे। गोव्यातील मांडवी नदीवरील नवीन पुलाचं उद्घाटन आज नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे। नव्याने बांधण्यात आलेला हा पूल मांडवी नदीवरील तिसरा पूल असून 5.1 किलोमीटर लांबीचा आणि केबलधारित असा हा पूल आहे। मुंबईतील पश्चिम रेल्वे स्थानकांवर सुरक्षेसाठी सेगवे ही इलेक्ट्रिकल स्कूटर वापरली जाणार आहे। पश्चिम रेल्वेवर पहिल्यांदा 6 सेगवे स्कूटरचं अनावरण करण्यात आलंय। सध्या चर्चगेट, मुंबई सेंट्रल, अंधेरी, बोरिवली आणि वांद्रे या जास्त रहदारीच्या स्थानकांवर रेल्वे पोलीस या सेवेचा वापर करणार आहे। डोंबिवली ताला संग्राम 2019 या राज्यस्तरीय ढोल ताशा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि या स्पर्धेमध्ये राज्याच्या विविध भागांमधून 16 पथकं सहभागी झालेत। ढोल ताशा आणि लाठीकाठीची परंपरा जपण्याचा प्रयत्न यामधून करण्यात येतो। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 पैशांची वाढ झाली आहे। दिल्लीत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 30 तारखेला ही बैठक बोलावण्यात आली आहे। राम मंदिर वादाप्रकरणी कोर्टाला निर्णय घेता येत नसेल तर आम्ही हा तिढा 24 तासात सोडून दाखवू असं वादग्रस्त विधान केलंय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी। लोकांचा धीर सुटत चाललाय, कोर्टानं लवकरात लवकर निर्णय द्यावा असंही ते म्हणाले। आर्थिक गैरव्यवहार आणि काळ्या पैशाप्रकरणी ईडीनं गौतम खेतान यांना अटक केली। ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर प्रकरणातील दलाल ख्रिस्टियन मिशेलच्या चौकशीतून नवीन माहिती उघड झाल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। जम्मू श्रीनगर महामार्ग आज सलग 7व्या दिवशी बंद आहे। दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे खबरदारी म्हणून महामार्ग बंद ठेवण्यात आला आणि यामुळे खोऱ्यात अत्यावश्यक गोष्टी नेणारे 2000हून जास्त ट्रक अडकून पडले। ब्राझीलमध्ये शनिवारी चिखल रोखून धरणारा कालवा फुटला, यात 9 जणांचा मृत्यू झालाय। आतापर्यंत 300 जण बेपत्ता आहेत। कित्येक फुटांचे चिखलाचे थर वाहत आल्यामुळे अनेक मृतदेह सापडणारही नाहीत अशी भीती व्यक्त करण्यात येते।